कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरात चॉकअप झालेले गटारीतील चेंबर्स अवघ्या 10 मिनिटात शिताफीने काढण्यात यश मिळवणारा बावड्याच्या वाघाचं शहरात कौतुक होत आहे। अत्याधुनिक मशीनद्वारे गेले 4-5 दिवस चॉकअप काढण्याचा प्रयत्न महापालिका अधिकारी कर्मचारी करत होते, मात्र त्यांना यश आले नाही। अखेर बावड्याचा वाघ म्हणून ओळख असणारे सेवानिवृत्त झाडू कामगार सुखदेव अंतू दाभाडे यांनी हे अवघड काम यशस्वी करून दाखवल्याबद्दल नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। मी सुखदेव अंतू दाभाडे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यात गेले 33 वर्षे मी झाडू कामगार म्हणून मी काम करत आहे। तरी आज एक 8 दिवस झाले लक्ष्मीपुरीमध्ये कोंडावळीला कमीत कमी 8 दिवस पाणी तिथं फुल तुंबलेलं। मग JCBच्या मशिनरी कोट्याच्या मशिनरीने तिने पाणी निघले नाही। सफाई कामगार होते, एक 8 दिवस येत होते ती। मग मला तिथून फोन आला की सुखदेव मामा तुम्ही यायला लागते। मग मी तिथे गेल्यानंतर मी तिथली परिस्थिती बघितली तर एवढी दुर्गंधी पसरलेली की तिथली लोक घर तिथून सोडून गेली ती। 8 दिवस प्रभाग क्रमांक 12 मध्ये लक्ष्मीपुरीत। मग तिथे गेल्यानंतर मी म्हटलं बाबा माझ्या पद्धतीने माझं मी बघतो म्हटलं। मग मी चौकशी जरा केली, इकडे तिकडे जरा बघितले, फिरल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला चॅलेंज देऊन 10 मिनिटात मी पाणी काढायची व्यवस्था मी करतो। मग ते 10 मिनिटात पाणी काढल्यानंतर माझ्या टाळ्याच्या गजरात त्यांनी स्वागत केले की एवढ्या मशिनरीनं निघलं नाही तर एवढ्या बाबा मूर्तीलहान कीर्तिमान माणसाने एवढं काम केलं त्याच्याबद्दल माझं अभिनंदन तिथल्या लोकांनी केलं। आणि माझ्या देखील बावड्यातील लोकांनी एवढं पूर्ण सगळ्या बावड्यातील लोकांनी अभिनंदन केलं। ते बुचडे साहेब, आजी दामोडकर, सचिन चौगले, नरोटे वकील यांनी माझं अभिनंदन केलं। अधिक बंटी पाटील त्यांनी देखील नाव घातले की बाबा सेवानिवृत्त कर्मचारी झाला आहे आणि एवढं काम त्याने चांगल्या केल्याबद्दल माझं अभिनंदन सगळ्या पूर्ण बावड्याच्या लोकांनी केले। लक्ष्मीपुरी परिसरात नाला चॉकअप झाल्याने घाणीचे पाणी रस्त्यावर पसरून दुर्गंधी पसरली होती। इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते। महापालिका प्रशासन गेली 4-5 दिवस चॉकअप काढण्याचा प्रयत्न करीत होते। कोट्यवधी किमतीच्या मशीनचा देखील फारसा उपयोग झाला नाही। अखेर नाला चॉकअप काढण्यामध्ये ज्यांचा हातखंडा आहे त्या सुखदेव दाभाडे यांना बोलावण्यात आले। त्यांनी चॅलेंज देऊन 10 मिनिटात चॉकअप काढून तुंबलेल्या घाणीच्या पाण्याचा निचरा केला। हतबल झालेल्या महापालिका प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी सुखदेव दाभाडे यांचे कौतुक केले। दाभाडे यांनी महापालिकाकडे 33 वर्षे झाडू कामगार म्हणून काम केले आहे। शहरातील नाल्यांची भौगोलिक माहिती त्यांना आहे, तसेच नाले सफाईमध्ये ते स्पेशालिस्ट आहेत। त्यांना यापूर्वी उल्पेमळा परिसरात रस्ता सफाई करीत असताना 10,000ची रोकड सापडली होती, ती त्यांनी प्रामाणिकपणे परत केली होती। त्यांना महापालिका प्रशासनाकडून आदर्श कामगार पुरस्कारही देण्यात आला आहे। सेवानिवृत्तीनंतर त्यांचा मुलगा सूरज आज झाडू कामगाराचे काम करीत आहे।